मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील आपत्कालीन कक्षाचा महापौर शर्मिला पिंपळकर यांनी घेतला आढावा। आगामी पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आपत्कालीन व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देत संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला। पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांनी तातडीची मदत मिळावी तसेच मुख्यालयासह सर्व प्रभाग समिती स्तरावरील आपत्कालीन कक्ष 24 तास सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, शिवसेना नेते पवन कदम, उपायुक्त जीजी गोदेपुरे, मनीष जोशी, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी तडवी तसेच आपत्कालीन विभागातील कर्मचारी उपस्थित होते। महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सांगितले की मान्सून कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मनुष्यबळाची कमतरता भासता कामा नये। शहरातील कोणत्याही भागातून मदतीचा संदेश प्राप्त होता संपूर्ण यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचेल, योग्य नियोजन करण्यात यावे तसेच आपत्कालीन कक्षात येणाऱ्या प्रत्येक कॉलची व्यवस्थित नोंद ठेवण्यात यावी। संबंधित तक्रारींवर कोणती कार्यवाही करण्यात आली याची माहिती तक्रारदाराला वेळोवेळी देण्यात यावी अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। यासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामुग्री अद्ययावत ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। प्राप्त झालेल्या तक्रारींचे संपूर्ण निवारण होईपर्यंत त्यांचा सातत्याने आढावा घेण्यात यावा असंही त्यांनी स्पष्ट केले। खरं तर पावसाळ्यामध्ये अनेक दुर्घटना दरवर्षीच होत असतात आणि त्या धर्तीवरच मला असं वाटतं की आज आपत्कालीन कक्षाला आपण भेट दिलेली आहे। या कक्षामध्ये असलेली यंत्रणा आणि याचे कामकाज कशा प्रकारे चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये दुर्घटना ज्या होतील त्याला कसे सामोरे जाणार आहे आपलं आपत्कालीन, यासाठी आपण या आपत्कालीनला आज भेट दिलेली आहे। तर मला असं वाटतं की मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अग्निशमन विभाग असे एकूण 13 हॉटलाईन आहेत खरं तर, आणि या कक्षाकडे मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही मुबलक असल्याचं मला दिसून आलंय। आपण त्याचे व्हिडिओ घेतलेच आहेत, पण येत्या मान्सून कालावधीमध्ये खरं तर आपली सदृश्य घटनांना सामोरे जाण्यासाठी ही व्यवस्था एकदम चांगली व्यवस्थित असली पाहिजे। एखादा फोन कॉल आला तर तो उचलला गेला पाहिजे, कारण स्थानिक नगरसेवकांचे असे म्हणणं असतं की आम्ही वारंवार फोन करतो पण फोन उचलले जात नाही। तर ही सगळी व्यवस्था कशी काय आहे बघण्यासाठी आणि आपत्कालीनला जे अधिकारी जे आहेत त्यांना आपण या सूचना आज दिल्या आहेत की जी घटना ज्या प्रभागामध्ये होईल तर त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचे फोन होतात, कधी नागरिकांचे फोन येतात, तर ते फोन उचलले गेले पाहिजेत किंवा एखादा नगरसेवक त्यासाठी पाठपुरावा करत असेल तर त्या तत्काळ त्या घटनेवर आपण हजर राहिले गेले पाहिजेत। कक्षामध्ये काही सुधारणा पण करण्याच्या ज्या गरजा आहेत त्याही आज आपण बघून घेतल्या आणि तसे निर्देश अजून वाढवण्यासाठीही आपण आपत्कालीनला सांगण्यात आला आहे। याविषयी नुकतंच या ठिकाणी सन्माननीय उपायुक्त गोदापुरे साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजे गृह विभागाच्या वतीने ठाणे शहरामध्ये 6,500 त्या ठिकाणी CCTV गृह म्हणजे पोलिसांच्या मार्फत या ठिकाणी बसवले जाणार आहे। वास्तविक पाहता CCTV बसवणं आणि ती CCTVचं सेंटरवरती त्या ठिकाणी ते चित्र दिसणं म्हणजे अंमलबजावणी होणं, या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। खास करून फॉरेस्ट विभाग असेल, जो फॉरेस्ट विभागाला लागून झोपडपट्टी आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची नशा करून त्या ठिकाणी नागरिकांना निश्चित प्रकारे त्रास होतो। त्याकरिता त्या ठिकाणी CCTV बसवले जातात, पण ते CCTV जर दिसत नसतील तर पुढची कार्यवाही पोलिसांच्या मार्फत होत नाही। म्हणून मी नुकतंच या ठिकाणी गोदापुरे साहेबांना सांगितलं की माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी महापालिकेमध्ये पोलीस विभागाचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी आणि गटनेते यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या विभागामध्ये पहिलं तर 6,500 जे शासनाने गृह विभागाने मंजूर केलेले CCTVज आहेत ते त्या विभागामध्ये निश्चित सन्माननीय नगरसेवकांना, त्या विभागातल्या नगरसेवकांना निश्चित प्रकारे विश्वासात घेऊन त्या ठिकाणी बसवण्यात यावे आणि CCTV बसवून त्या ठिकाणी जे असे गैरकृत्य होतं त्याचं निश्चित ते सेंटर अतिशय चांगल्या प्रकारे कार्यरत राहावं या संदर्भाची भूमिका घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शहरामध्ये असे जे लहान सहान गुन्हे घडतात ते गुन्हे उघडकीस यायला या दृष्टिकोनातून मदत होईल।